चला, आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. दुग्ध व्यवसाय. अनेकांसाठी हा जोडधंदा आहे, पण याला एक यशस्वी, फायदेशीर व्यवसाय कसा बनवायचा, याचं उत्तर खरं तर एका अगदी सोप्या गोष्टीत दडलंय. आणि ती गोष्ट म्हणजे अचूक नोंदी ठेवणं. आज आपण याच विषयाचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. तर सुरुवातच करूया एका मूळ प्रश्नापासून. आपण आपल्या दुग्ध व्यवसायाकडे नेमकं कसं पाहतो? एक प्रॉपर बिझनेस म्हणून, की फक्त शेतीला जोड म्हणून केलेला एक जोडधंदा? कारण आपला दृष्टिकोनच ठरवतो की आपल्याला नफा होणार की तोटा. आणि मग याच संदर्भात पुढचा अगदी सरळ प्रश्न येतो की सध्या आपला दुग्ध व्यवसाय नक्की फायद्यात आहे की तोट्यात? याचं एकदम ठोस आकड्यानिशी उत्तर आपल्याकडे आहे का? म्हणजे छाती ठोकपणे सांगता येतं का की नक्की परिस्थिती काय आहे? आणि हेच तर वास्तव आहे. एका सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातले तब्बल 99% पशुपालक हे ठामपणे सांगूच शकत नाहीत की त्यांचा व्यवसाय नफ्यात आहे की तोट्यात चाललाय. विचार करा, 99%! हा आकडा खरंच खूप मोठा आणि विचार करायला लावणार आहे. आणि जेव्हा आपल्याकडे ठोस उत्तरं नसतात तेव्हा काय होतं? तेव्हा सगळा कारभार चालतो तो अंदाजावर. पण ह्या अंदाजावर चालणाऱ्या व्यवसायाची एक मोठी छुपी किंमत आपल्याला मोजावी लागते. नोंदी नसल्यामुळे होतं काय की सगळं काही आठवणींवर अवलंबून राहतं. म्हणजे गोठ्यात किती जनावरं आहेत, कोणतं जनावर कमी दूध देतंय, किंवा 1 लिटर दुधासाठी नेमका खर्च किती येतोय, याची उत्तरं अंदाजे दिली जातात. आणि यामुळे आपल्या व्यवसायाचं खरंखुरं आर्थिक चित्र कधीच आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आता हे जे दिसतंय ना, ते ह्याच अंदाजाचे थेट परिणाम आहेत. कोणती जनावरं आपल्यासाठी तोट्याची आहेत हेच आपल्याला कळत नाही. प्रति लिटर दुधाचा खर्चच माहीत नसल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि मग सगळे महत्त्वाचे निर्णय, जसं की एखादी गाय विकायची की ठेवायची, हे अंधारातच घेतले जातात. याचा शेवट एकाच गोष्टीत होतो: व्यवसायाची वाढ थांबते आणि तोटा नकळतपणे वाढतच राहतो. पण या सगळ्या गोंधळावर एक अतिशय सोपा आणि आपल्या माणसांसाठी, आपल्या जमिनीवरचा एक उपाय आहे, जो खास शेतकऱ्यांच्या गरजा ओळखूनच तयार करण्यात आलाय. ही आहे नोंदवही. ही डॉक्टर सचिन रहाणे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली एक संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका आहे. गंमत म्हणजे अनेक पशुपालकांना मोबाईल ॲप्स किंवा सॉफ्टवेअर वापरणं जमत नाही. त्यांच्याच मागणीनुसार ही सोपी, कागदावरची व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. ही फक्त हिशोब लिहायची वही नाहीये, अजिबात नाही. ही एक संपूर्ण मॅनेजमेंट सिस्टीम आहे. ही वही फक्त आपल्याकडून माहिती घेत नाही, तर ती आपल्याला योग्य व्यवस्थापनाचा मार्गही दाखवते. चला तर मग आता प्रत्यक्ष या वहीच्या आत डोकावून बघूया तरी की नक्की यात असं काय आणि कसं नोंदवायचं आहे, ज्यामुळे आपला सगळा कारभार आरशासारखा स्वच्छ दिसू शकतो. हे बघा, किती सोपं आणि महत्वाचं आहे हे. संपूर्ण वर्षाचं नियोजन एकाच पानावर. जंतनिर्मूलन कधी करायचं, लसीकरण कधी करायचं, या सगळ्या तारखा आपण आगाऊच ठरवून टाकू शकतो. म्हणजे ऐन वेळेची धावपळ पूर्णपणे टळते आणि आपलं नियोजन एकदम पक्कं होतं. आता हा बघा रोजच्या दूध उत्पादनाचा तक्ता. रोज सकाळ संध्याकाळच्या दुधाची नोंद ठेवण्याचा फायदा काय? समजा आपण आहारात किंवा व्यवस्थापनात एखादा छोटासा बदल केला, तर त्याचा दुधावर काय परिणाम होतोय हे आपल्याला दुसऱ्या दिवशीच कळतं, लगेच. आता हे पान तर मला सगळ्यात जास्त आवडलं. एकाच पानावर एका गाईच्या संपूर्ण वेताची कुंडलीच आपल्यासमोर येते. ती कधी व्याली, कधी माझ्यावर आली, रेतन कधी झालं, पुढची व्याण्याची संभाव्य तारीख काय, सगळं काही एका नजरेत. आपल्या व्यवसायाचं खरं भविष्य म्हणजे आपल्या कालवडी. आणि इथे बघा, कालवडीच्या जन्मापासून ते तिच्या पहिल्या गर्भधारणेपर्यंतच्या 2 वर्षांच्या प्रवासाची नोंद ठेवण्याची सोय आहे. तिचं वजन, आरोग्य, वाढ, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आपण एक उत्तम, फायदेशीर गाय तयार करू शकतो. आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक गणित. हा मासिक ताळेबंद आपल्याला जमा आणि खर्चाचा अगदी स्पष्ट, सोपा हिशोब देतो. प्रत्येक महिन्याला कळतं की आपला व्यवसाय नफ्यात आहे की तोट्यात. आणि एकदा हे कळलं की अनावश्यक खर्चाला लगाम घालून नफा वाढवणं शक्य होतं. तर मग ह्या सगळ्या नोंदी ठेवणं आणि नफा कमवणं यांचा थेट संबंध कसा आहे, हे आता अजून स्पष्ट करून घेऊया. या नोंदींमुळे होतं काय की कालवडीचं संगोपन हे जसं जमेल तसं न राहता एक नियोजनबद्ध प्रक्रिया बनते.
जन्माच्या वेळेस वजनाची नोंद करणं, ठरलेल्या वेळी लसीकरण, तिच्या वाढीवर बारीक लक्ष ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी पहिलं कृत्रिम रेतन करणं. या चारही पायऱ्या अचूकपणे पार पाडल्या की आपल्या गोठ्यात एक फायदेशीर गाय तयार होतेच होते. ही स्लाईड म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचं सार आहे. एका बाजूला आहे अंदाजाने चालणारा व्यवसाय, जिथे फक्त अस्पष्टता आहे, लपलेला तोटा आहे आणि खर्च हाताबाहेर आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे माहितीवर, डेटावर चालणारा व्यवसाय, जिथे नफा तोट्याचं चित्र स्पष्ट आहे, नियोजन आहे आणि आर्थिक नियंत्रण आहे. आता निवड करणं खूप सोपं आहे. तर मग या अंदाजे कामाकडून अचूक नफ्याकडे जाण्यासाठी पहिलं पाऊल काय उचलायचंय? या नोंदवहीच्या प्रस्तावनेत एक खूप प्रामाणिक आणि छान वाक्य लिहिलं आहे. सुरुवातीला नोंदी घेताना अडचण वाटू शकते, परंतु रोजच्या रोज थोड्या थोड्या नोंदी करत गेल्यास नक्कीच सवय लागून दुग्धव्यवसाय फायदेशीर होण्यास ही नोंदवही मार्गदर्शक ठरेल. म्हणजे काय, तर सुरुवात थोडी कठीण वाटेल, पण सवय लागली की मार्ग नक्कीच सोपा आहे. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. जर आपण काहीच बदललं नाही, तर पुढच्या वर्षी तरी आपल्या नफ्याचं चित्र काही वेगळं असेल का?